निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आज आपण ऐकणार आहोत स्वराज्याचा विस्तार. शिवाजी राजांनी रोहिडेश्वरावर भगवा फडकवल्यानंतर आदिलशाही खडबडून जागी झाली. 16 वर्षाच्या पोरानं एक गड काबीज केला. ही गोष्ट आदिलशाहीला धक्का पोहोचवणारी होती आणि म्हणून आदिलशहानं राजांना धमकीचा एक खलिता पाठवला. त्या खलित्यामध्ये लिहिलं होतं, तुम्ही रोहिडेश्वर डोंगरावरती मावळे जमवून किल्ल्यावरचं ठाणं उडवून त्यात शिरकाव केला आणि गड आपल्या ताब्यात घेतला. आदिलशाहीची ही बेईमानी बरी नव्हे. यापुढे असे घडल्यास विजापुरी नेऊन आपणास जीवे मारण्यात येईल. आपण दिवाणी कामात रुजू राहा असा मजकूर होता. आदिलशाहीच्या या धमकीला न घाबरता राजांनी सुद्धा प्रत्युत्तर पाठवले. इथले गड गाफील आहेत, मुलखात अंधाधुंदी आहे. बादशाहीनं जो मुलूक जहागीरेचा दिला आहे त्याचा बंदोबस्त करणं कठीण आहे. त्यासाठी हे गड घेऊन मुलखाचा बंदोबस्त केला आहे आम्ही. शाही नोकरीत बेईमान होणार नाही अशा मजकुराचं प्रत्युत्तर राजांनी आदिलशाहीला दिलं. 17 एप्रिल 1645 रोजी शिवाजी राजांनी दादोजी नरसप्रभू देशपांडे यांना एक पत्र लिहिलं. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा असा स्पष्ट उल्लेख त्यांनी या पत्रामध्ये केला होता. आणि या पत्रामध्येच हिंदवी स्वराज्य या शब्दाचा सुद्धा उल्लेख त्यांनी केला होता. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित, 1645 पासून शिवाजी राजांच्या मनात स्वतंत्र राज्याची म्हणजेच स्वराज्याची कल्पना आकार घेऊ लागली होती. न्याय निवाडा विषयक एका पत्रामध्ये शिवाजी राजांच्या राजमुद्रेचा उल्लेख केला गेला. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनोह शिवसैषा मुद्रा भद्रा यराजते. शिवाजी राजांची ही मुद्रा म्हणजे स्वराज्य कार्याचा प्रारंभ झाल्याची एक साक्ष आहे. स्वराज्य विस्ताराचं काम सुरू असताना गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचं निधन झालं आणि संपूर्ण स्वराज्यावरती शोककळा पसरली. त्यानंतर शहाजी राजांच्या जहागिरीची संपूर्ण जबाबदारी ही शिवाजी राजांवर आली आणि स्वतंत्र वृत्तीच्या शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापण्याचा धाडशी उद्योग हाती घेऊन आदिलशाही सारख्या शत्रूंना पेचात पाडले. यानंतर राजेंनी तोरणा, राजगड हे 2 महत्वाचे किल्ले ताब्यात घेतले. 1647च्या दिवाळीमध्ये पुरंदरचा किल्लाही मोठ्या कौशल्याने आपल्या वर्चस्वाखाली आणला. आणि याच वेळी पुण्याचा हवालदार आणि सिंहगडाचा किल्लेदार यांच्याशी स्नेह जोडून राजांनी कोंढाणा म्हणजेच सिंहगड हा किल्ला सुद्धा आपल्या ताब्यात घेतला. अशा प्रकारे फक्त 1 वर्षात तोरणा, राजगड, पुरंदर आणि सिंहगड हे 4 महत्वाचे किल्ले राजांनी स्वराज्यामध्ये आणले. राजांच्या या आक्रमक हालचालींमुळे आदिलशहा भयभीत झाला आणि शिवाजी राजांच्या या हालचालीला शहाजी राजांची सुद्धा फूस आहे असा संशयही आदिलशहाला आता आला होता. तेव्हा आदिलशहाने मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे यांना कर्नाटकात पाठवून शहाजी राजांना कैद केले आणि त्यानंतर अफजल खानाने शहाजी राजांना पायात पेड्या घालून विजापूरला आणले. आता आदिलशाही सुद्धा आक्रमक झाली होती. राजांच्या विरोधात फत्ते खान या सरदारास आता पाठवले होते. त्यावेळी राजे पुरंदरच्या किल्ल्यावरती होते. हे समजताच फत्ते खानाने पुरंदरला वेढा घातला. पण राजांच्या मावळ्यांनी असा जोरदार प्रतिकार केला की फत्ते खानाला पळून जावे लागले. आता आदिलशहाने शिवाजी राजांचे थोरले बंधू संभाजी राजे यांच्या विरुद्ध फराद खान आणि तानाजी दुर्रे यांना पाठवले. पण हे दोघेही अपयश पदरात घेऊन परत आले. या पराभवामुळे आदिलशहा अधिकच संतप्त झाला. शहाजी राजांना किती दिवस अटकेत ठेवावे हा प्रश्नही आदिलशहा पुढे आता होता. कारण आदिलशाहीतील मराठा सरदारांमध्ये असंतोष वाढू लागला होता. तेव्हा शहाजी राजांची सुटका करण्यासाठी शिवाजी राजे आणि संभाजी राजे यांच्यावर दडपण आणून महत्वाचे किल्ले परत मिळवावेत आणि आपली प्रतिष्ठा सांभाळावी असा विचार आदिलशहाने केला. त्याप्रमाणे कोंढाणा, बंगळूर
व कंदर्पी हे 3 किल्ले शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांनी आपल्या ताब्यात द्यावेत, म्हणजेच शहाजीराजांची सुटका करण्यात येईल अशी अट त्याने घातली. कोंढाणा, बंगळूर आणि कंदर्पी हे 3 किल्ले ताब्यात घेतल्यावर शिवाजीराजे आणि शहाजीराजे या दोघांच्याही हालचालींवरती नियंत्रण करता येईल अशी आदिलशहाची चाल होती. शहाजीराजांची सुटका महत्वपूर्ण होती, त्यामुळं शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांनी 3ही किल्ले आदिलशहास परत दिले आणि त्यानंतर आदिलशहाने शहाजीराजांची सुटका केली आणि सुटकेनंतर कर्नाटकात येऊन शहाजीराजांनी पुन्हा आपला दबदबा तिथं निर्माण केला. शिवाजीराजांना कोंढाणा गेल्याचे विशेष दुःख नव्हते, कारण पुरंदर सारखा महत्वाचा किल्ला अजूनही राजांच्या ताब्यात होता. तोवर आदिलशहाच्या वाटेस न जाता जनतेवर जुलूम अत्याचार करणाऱ्या मराठा सरदारांना वठणीवर आणण्याचे धोरण शिवाजीराजांनी स्वीकारले आणि त्याप्रमाणे आपला मोर्चा राजांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडे वळवला. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.